राम राम विद्यार्थी मित्रांनो, थोडासा गोंधळ होऊ शकतो. कुठे? लक्षात घ्या. या ठिकाणी श्रावले काय आहे? श्राव. आणि या ठिकाणी आहे शस्त्र. फरक काय आहे लक्षात घ्या. या श्रामध्ये या जोडाक्षरामध्ये आणि या जोडाक्षरामध्ये काय फरक आहे लक्षात घ्यायचा. तर काय, स अधिक र तयार झालं स्रव. म्हणजे कसं? स अधिक र अधिक अ बरोबर तयार झालेले काय आहे? स्र. आता इथं बघा, स अधिक त अधिक र अधिक अ आणि बरोबर काय तयार झालंय या ठिकाणी लक्षात घ्यायचं, स्रव. फरक काय आहे? तर या ठिकाणी स आणि र आहे, या ठिकाणी स त आणि र. म्हणजे तीन व्यंजनापासून हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. आणि हे दोनच व्यंजनापासून जोडाक्षर तयार झालंय. म्हणजे जसं क मध्ये घुसलं र तयार होतं क्र, तसं या त मध्ये घुसलं र आणि तयार झालं त्र. आणि त्याचं स सोबत झालेलं जोडाक्षर. म्हणून फरक लक्षात घ्यायचा. श्राव, स्रोत, शस्त्र आणि वस्त्र फरक आहे.